इलेक्शनच्या संदर्भामध्ये 2024च्या इलेक्शन्स आपण लोकसभेच्या अंतर्गत बघतोय आणि त्यासोबत बऱ्याच राज्यांअंतर्गत पण इलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र पण येतोय. पण लोकसभेच्या अनुषंगाने इलेक्शनचा उल्लेख केला तर इथं संदर्भ येतोय तो म्हणजे कुठला, तर सरकारी व्यवस्थेच्या अनुषंगाने त्या असणाऱ्या रकमेवरती नियंत्रण ठेवणं. त्यासाठी एक मुद्दा घेतला होता विचारामध्ये 2018 मध्ये, तो म्हणजेच काय, तर निवडणूक रोखे. तर या निवडणूक रोख्यांची विक्री आता सुरू केलेली आहे. कोणाच्या असतील, कोणत्या एकमात्र बँकेच्या आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया याच्या अधिकृत शाखांच्याच माध्यमातून काय होणार आहे, ही विक्री होताना दिसेल. मग सरकारने जो निर्णय घेतला होता 2 जानेवारी 2018 रोजी राजपत्र अधिसूचना क्रमांक 20 द्वारे निवडणूक रोखे योजना 2018 अधिसूचित केली होती आणि 7 नोव्हेंबर 2022च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे जो सुधारित आहे तो आता परत एकदा या असणाऱ्या निवडणूक रोख्यांबद्दल बोललं जात आहे. आणि भारताचा नागरिक असलेल्या किंवा भारतात विलीन झालेली किंवा स्थायिक झालेल्या एखाद्या व्यक्तीद्वारे हे खरेदी केले जाऊ शकतात. एखादी व्यक्ती वैयक्तिकरित्या एकट्याने किंवा इतर व्यक्तीसोबत सुद्धा निवडणूक रोख्यांची खरेदी करू शकते. म्हणजे